रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात 27 फेब्रुवारी रोजी आग लागल्याची घटना घडली. MIDC मधील एम्बायो कंपनीमध्ये उत्पादन सुरू असताना रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक प्रेशर तयार झाले. या दाबामुळे छोटा स्फोट होऊन कंपनीच्या एका विभागात आग लागली. एम्बायो कंपनीमध्ये औषधी उपयोगासाठी लागणाऱ्या रासायनिक पदार्थांचे उत्पादन केले जाते. स्फोटानंतर कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन पथकाने तात्काळ हालचाल करत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. मात्र गेल्या एका महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी कंपनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान महाड MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आमचा जो स्मॉल व्हॉल्यूम प्लांट आहे त्यामध्ये मेंटेनन्सचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. तर दुपारी साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान एक 100 लिटरची ग्लास असेंब्ली ज्यामध्ये या मेंटेनन्सचं रिॲक्शन मास होतं ती प्रेशराईज होऊन बस्ट झाली आणि बाहेर हे सगळं रिॲक्शन मास आहे ते जे काही AHUच्या डक्ट गेलेत त्यावर स्पिल झालं आणि तिथं फायर कॅच झाली. तर फायर कॅच झाल्यानंतर आम्ही इमिजिएट इमर्जन्सी सायरन रेज केला आणि लोकांना कल्पना दिली. त्यावेळेस आमचे इंटरनल फायर फायटर तिथं सगळे आमच्या इन्स्ट्रक्शननुसार आले आणि साधारण 10 मिनिटामध्ये AFFF फोमचा वापर करून आणि त्याचं ब्लँकेटिंग करून त्या फायरवर 10 मिनिटाच्या आत ती आटोक्यात आणली. यामध्ये कुठली काही इंजुरी वगैरे किंवा काही झालेली नाही आहे कोणाला. आता सध्या कंडिशन काय आहे? आता सध्या सगळं काही अंडर कंट्रोल आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे.